तर आता बघा संध्याकाळच्या जवळजवळ 8:45 वाजून गेलात आणि आम्ही सगळे आलो एकत्र. तर बघा एक खुश खबर आहे, आनंदाची बातमी. आता म्हणताना अजून कसली आनंदाची बातमी? कसली आनंदाची बातमी? बारकीच पोरगी पोटाला हात लावून दाखवते तुमच्या. अवघड आहे. वर काय असेल ती असेल का ती असेल दुसरं काय असेल. तर बघा तुम्हाला दाखवते, थोडा वेळ थांबा, बघा सगळं दाखवते. आणि इकडं मी पूजाला फोन करून बोलवून घेतले, तनिषाला पण. ती सगळी बाहेर गेली होती, म्हणजे बारामतीतच गेले होते. बारामतीतच गेले होते. आणि मग हे म्हणले आलेच 5 मिनिटात नाहीलेला. मी म्हणलं साडी घालते तोपर्यंत. तर इकडं सगळे खेळतात बघा. तर इकडं पण शंभूला बोलवून घेतलंय. इकडं शंभू पण आल्यात मित्रांना घेऊन, ते गाडी घेऊन. तर मी इथं केलंय ताट बघा. काय नाही असं वेगळं गैरसमज करू नका. इथं बघा, इथं फुलांचा हार आहे, आयतच आणलाय. पंचारती लावली, उदबत्ती पण घेतल्या 2 पंचपाळ आणि लिंबू आणि नारळांनी बाहेर सोलतात, त्याची शेंडी काढतात. तर इकडं आहेत आत्या पण आल्या बघा. आत्या पाठी आनंदाची बातमी, खुश खबर म्हणायला तनिषा हसायला लागली मोठ्या मोठ्याने. डिस्प्ले गेलाय ना, ते तसं दिसतंय रेषा रेषा. कशाचं काय, पोरं किती धिंगाणा घालत होती. उठले मग तुम्ही गेला, पसारा आवरला, भांडी घासली, कचरा पेटवला. हा तर आले बघा आते पण स्वयंपाक करून आला. हे म्हणजे स्वयंपाक करतात. पप्पी घेतली की अजून एकदा तुझ्याकडे नव्हता केला. काय केलंय इकडं पिऊ पण आली. माझी पिवडी दिसलीच नाही की मला. तू काय आली नाही माझ्याकडे परवा दिवशी? मिठी पडली, मिठी मारा. अगं माझ्या बाबू बहिणीचं प्रेम बघा किती छान छान आहे. तर चला दाखवते तुम्हाला काय आणलं. आता का आलाय तोय घरी? 2-3 दिवस झाला बोलवती, बाहेरच फिरताय. एकटंच फिरताय, एकटंच फिरताय. कधी म्हणता का यायचं का आम्ही चाललोय? कधी केला होता? मी केला होता. हा झालं. भांडाव म्हणलं बर का, भाऊजीच्या अष्टमी म्हणले बर का, थोडस म्हणलं भांडावं. मी लपवून ठेवलं. दुर्गाला पण दाखवलं नव्हतं आणि कुणालाच नाही. पट दिसणं हाराच्या खाली होतं, गप्पाटात लपवून. हा चला, हे 2 बॉक्स आणले, एक देवाला आणि तुला पहिल्यांदा नुसतं हार आणि पंचारती घेतलं होतं. एका ताटात काय सगळं बसा ना. परत ओटीचं सामान घेतलं. घरातली साडी पण नवीन आहे, दोन नाही केलं काय नाही, फक्त धागा तोडलाय माझ्याकडून, म्हणजे तुटलाय. खारी, खाळकुंड, खोबरं, सुपारी हे घेतलं. चला ताट करून तयार आहे. आता तांदळाचं राहिलं, तांदूळच संपलं घरातलं, लक्षातच नाही तांदळाचं आणाय गेलं. आता तो परत खायच्या अजून गोड आहे का पेढा? म्हणलं आता लय टायमिंग लागायला लागला द्यावा ह्यांना आणि परत अजून द्यावा. छान छान असतं, छान लागतंय ना. अजून खायचे परत. नादे लागले आपले तेवढेच, सगळ्याला दिला एक एक. काय म्हणला तुम्ही? पुढल्या वर्षी अशी मोठी गाडी लागते मला ना. बरं मोठी गाडी काढू द्या मला. पुढे पुढे जाताना गाडी मागं नाही, पुढे जाताना गाडी घ्यायची. पप्पा दाखव तुम्हाला नाग. ओके ओके नाही जायला हरकत नाही. ह्यांनी पोरांना घेऊन देवाला घेऊन तिकडं खटकलं बघा. देवाला यायचे तिथं सगळी गर्दी होती. तर मी म्हणलं होतं आपण सकाळ जाऊया सगळेजण, पण आज सोमवार वार पण चांगला होता. म्हणलं आता आपण सगळे बाकीचे सकाळ जाऊ. वाट बघते 1 तास झालं तरी मी तनिषाला म्हणलंय देवालाच गेला असतं हाय ना ग तनिषा. फोन पण बंद होता आणि एवढा काय लागत नाही. खालचं खाऊ नको आता.
तर इथं ह्यांनी आणलं येतं ना आईस्क्रीम बघा फॅमिली पॅक. काय म्हणतात ग तनिषा ह्याला? फॅमिली पॅक. पॅक मी पण तीच म्हणले पण म्हणलं काय चुकलं काय राजू बोलता. चमचा. देते सगळ्यांना ताना भाऊजी ह्यांना सगळ्याला दे. बंद. वापरला गॅस बंद केला होता. त्याला ओली मटकी पाहिजे बिर्याणी मसाला पाहिजे पुन्हा आता अचानक करायचं. ए चला या जेवायला. पिकू झोपली राजू. ती नको म्हणते. ते आईस्क्रीम पेड नारळ खाऊन त्यांची पोट भरली. पिकूनी तर आईस्क्रीम किती खाल्लंय. ए पिकू चल जेवून घ्या थोडंसं. ये भात खा जरा बरं वाटेल. चल भरवणार हे बघ. चिकन पण नाही केला पोरांना. हे बघ छान आहे ये. वाव मस्त आहे. साखर टाकली ये. आजी माझी माझी नाही म्हणा माझी ए माझी म्हणा आजी म्हणते माझी आजी म्हणा माझी तो कुठे गेला कुठे गेला तू त्या आजी म्हणते माझा या आजी कोणाची आजी कोणाची गेला गेला पुन्हा ते पुकार केला पाहिजे गेला आणलं पुन्हा पुन्हा कोणाची आजी या कोणाची अयो फुगात फुटून गेला आता कस काय आता कुठं आणायचा बाहेर जाऊन आणला त्याला बाहेर आणला जाऊन आता कुठं आणायचं जाऊन होय आता कुठं आणायचं जाऊन आता फुगं कुठं आणायचं आता वाटूचं फुगं करायचं का वाटूचं फुगं दुसरं फुगं आहे का मम्मी आहे का दुसरं फुगं नाही आता कसं काय करायचं बस इथं नको ते ओमेन माझ्याकडून कृष्ण माझ्याकडे म्हणते माझी आजी आहे मग कृष्ण आलं कृष्ण गोम आला सकाळी आत्यांना कृष्णाने काय जेवण करून दिलं नाही मम्मी इकडं आल्या त्या कृष्ण महाग लागला होता आत्यांच्या. मग आत्याला म्हणलं जेवण करा बराच वेळ झाला येऊन थांबल्यात बसल्यात बघा रात दुर्गा संघ गप्पा मारत. तर मग आता बघा मी घरी केलेलं दही पण वाढलंय आत्यांना जेवण करण्यासाठी. मम्मी तर काय म्हणजे आई बघा जेवायला नको म्हणतात आत्यांसाठीच वाढलंय फक्त. आता इकडं या दोघांचं झालं चित्र काढायचं काम बघा आणि आत्यांचं जेवण झालं. आत्यांना झोप लागली होती झोपल्या आणि दुर्गा खेळती घर घर बघा आत्यांकडनं घर करून घेतलंय खुर्चीचं. ती तिच्याच नादात आहे.